कशी एका छोट्याशा खोट्या गोष्टीने डालडाला नष्ट केले. 1930च्या दशकात युनिलिव्हरने पाहिले की आपण भारतीय तुपापासून बनवलेले अन्न मोठ्या आवडीने खातो. पण तूप इतके महाग होते की बहुतांश भारतीयांना ते परवडत नव्हते. म्हणूनच युनिलिव्हरने आकर्षक पॅकेजिंगमध्ये डालडा वनस्पती तूप, डालडा वनस्पती घी बाजारात आणले, जे तुपाप्रमाणेच काम करत असे आणि त्याची किंमतही निम्मी होती. त्यानंतर भारताच्या पहिल्या सिनेमा जाहिरातीपासून ते फ्री सॅम्पलिंग स्टॉलपर्यंत त्याचा प्रचार करण्यात आला, ज्यामुळे प्रत्येक घरात, हलवाई आणि रेस्टॉरंट्समध्ये डालडा पसरला आणि पुढील 50 वर्षांपर्यंत त्यांनी आपली मक्तेदारी, मोनोपोली टिकवून ठेवली. पण नंतर 1990च्या दशकात अशी अफवा पसरली की डालडामध्ये प्राणीचरबी ॲनिमल फॅट असते आणि काही काळानंतर संशोधकांनी देखील उघड केले की त्यात ट्रान्सफॅट असते, जे हृदयाच्या ब्लॉकेजचे मोठे कारण बनू शकते. यामुळे लोकांच्या मनात त्याची प्रतिमा एक अस्वस्थ तूप, अनहेल्दी घी म्हणून निर्माण झाली आणि शेवटी वेळेनुसार बाजारात नवीन रिफाइंड ऑइल्स आले, ज्यामुळे डालडा नाहीसा झाला. अशा आणखी व्हिडिओंसाठी मला फॉलो करा.